लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे देशामध्ये 102 तर राज्यात 5 मतदारसंघात मतदान। राज्यामध्ये 6 वाजेपर्यंत अंदाजे 55% तर देशात अंदाजे 60% मतदान। नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांची माघार, तर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिक लोकसभेसाठी शिवसेनेतच 2 गट। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची चर्चा, तर शिंदे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते लोकसभेसाठी इच्छुक। छत्रपती संभाजीनगरातनं अखेर महायुतीकडनं शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी जवळपास निश्चित। लवकरच घोषणा, खैरेंविरोधात भुमरे मैदानात उतरणार। काँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी। पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातनं हल्लाबोल। संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका। नाशिकनंतर ठाणे लोकसभेकडे सर्वांचं लक्ष। ठाण्यासाठी भाजप आमदार रवींद्र फाटक इच्छुक, तर शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा। अनुसूचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली। मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला। बारामतीत कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ वाढवला। सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित। अजित पवारांनी धाराशिवच्या हजरत गाझी शमशुद्दीन दर्ग्यामध्ये घेतलं दर्शन। महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटीलही उपस्थित। राज्यामध्ये वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण। अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअसची नोंद। चंद्रपुरात 43.8 तर जळगावात 43.2 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।